मित्रांनो, विवेचकाच्या किमतींवरून मुळांचे स्वरूप ठरवा असा प्रश्न खूप वेळा येत असतो. तर इथे बघा, इथे मला एक वर्ग समीकरण दिले. इथे मला या ठिकाणी विवेचकाची किंमत काढायची आणि मग मुळांचं स्वरूप ठरवायचंय. विवेचकाची किंमत काढण्याच्या अगोदर एबीसीच्या किमती काढू. बघा, एक्स वर्गच्या शेजारी म्हणजे ए. आता इथे एक्स वर्गच्या शेजारी कोणीच नाहीये. कुणीच नाही म्हणजे काय बाबा, लक्षात ठेवायचं, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. एक्स वर्गच्या शेजारी काहीच नाही म्हणजे एक आहे. बी बरोबर किती, एक्सच्या शेजारी -4 आहे आणि सी बरोबर एकटे 4 आहेत. ओके. आता एक काम करा, डेल्टाची किंमत काढा म्हणजे बी वर्ग वजा 4 AC. बी चा वर्ग, बी ची किंमत -4 आहे, -4 चा वर्ग वजा 4 गुणिले AC. ए ची किंमत 1, सी ची किंमत 4 आहे, -4 चा वर्ग अधिक 16, वजाचं चिन्ह जसे तसं, 4 एके 4, 4 चौक 16. डेल्टा बरोबर 16 तून 16 गेले 0. जर विवेचकाची किंमत 0 असेल तर मुळांचे स्वरूप काय, मुळे वास्तव व समान. इथं काय असणार आहे, मुळे वास्तव व समान असणार आहे. लक्षात घ्या, जर डेल्टाची किंमत, विवेचकाची किंमत 0 आली म्हणून मुळे वास्तव व समान. शून्यापेक्षा जर मोठी किंमत आली असती 1 2 3 4 5 6 56 57 58 तर मुळांचं स्वरूप असतं वास्तव व असमान. आणि शून्यापेक्षा लहान किंमत असती म्हणजे वजामध्ये -1 -5 -10 तर मुळे वास्तव नाहीत असं लिहिलं असतं. आता डेल्टाची किंमत 0 म्हणून मुळे वास्तव व समान. धन्यवाद मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना.